लोकांसाठी लोकांकडून करून घ्यायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा. तो आपल्या या लोकशाहीचा जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा मूलाधार आहे. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, याचा आत्मा काय आहे? डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट बाय डिस्कशन. चर्चेतून चालणारं शासन आणि चर्चेतून चालणारी ही शासन प्रणाली. आताच घोलप सरांनी आपल्याला फार सुंदर सांगितलं की राजकारण आणि प्रशासन याची मुख्य भूमिका काय असते. तर राजकारणाचं काम आहे धोरणात्मक निर्णय घ्या. धोरणात्मक निर्णय घेतल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करत असताना ती अत्यंत निर्दोष पद्धतीनं करून तव वेदना जेव्हा मम हा निकोप विकासासाठी आवश्यक असणारी बाब आहे. बिलकुल निगेटिव्ह नाही आहे का? जर प्रशासक आपली प्रशासकीय भूमिका वगळून प्रशासन बाह्य वर्तन करत असतील तर अशा टप्प्यावरती त्यांना विकासाभिमुख वर्तन करून कायद्याच्या चौकटीमध्ये वर्तन करायला भाग जर राजकारणी पाडत असतील तर आपण त्यांचं स्वागत करायला पाहिजे, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर त्यांच्याकडून जर अनावश्यक दबाव आपल्याकडे येत असेल तर ती कायद्यात्मक टक्कर देण्याची कुवत तुमच्या माझ्याकडे असली पाहिजे. कारण अल्टिमेट आहे या जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं जतन करण्या. कृपया तुमच्या मनामध्ये असा कुठलाही क्लास ठेवू नका की प्रशासन म्हणजे फार काही आता वेगळं आहे आणि राजकारण म्हणजे फार काही वेगळं आहे आणि दिवसभर एकमेकावर हे चिखलच फेकतात. असं काही नाही. अत्यंत सुंदर संतुलन या देशामध्ये निर्माण होत आहे. आणि गुलाब साहेब, अगवाले सर आहेत किंवा आणखीन असे जे नवीन तरुण किंवा आता मी गेल्या 5-6 वर्षापासून प्रशासनामध्ये काम करतोय तर तिथं सकारात्मक पद्धतीने या गोष्टीला घेणं. जर तिकडून आपल्याला चुकीचा एखादा हस्तक्षेप होत असेल तर त्यांना तो सकारात्मक पद्धतीनं ती टक्कर देण्याच्या ताकदीनं जर तुम्ही त्यांना मांडू शकला, त्यांना कन्व्हिन्स करू शकला आणि या बेसिकवरती जर तुम्ही लक्ष ठेवलात की डेमोक्रेसीचं डिस्कशन आणि गॉडफादर नावाची कादंबरी आहे, डॉन अशा ज्या कादंबरीवरून जगामध्ये आला त्याच्यामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे. मला उजवून लिहिलेली कादंबरी आहे, कधी वाचा की ज्या करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा थक्क व्हावं लागलं. ही परंपरा आपल्याला पुढे न्यायचं आहे. सुदैवानं 2020 मध्ये जगातलं सर्वात तरुण आणि सुंदर राष्ट्र आपण बनणार आहोत मित्रांनो. त्यामुळे बिलकुल राजकारणाला नकारात्मक दृष्टिकोनाने पाहू नका आणि त्यांच्या नजरेतून प्रशासनाने नकारात्मक दृष्टिकोनाने पाहू नका. जस्ट डू इट. इंग्रजीचं एक अत्यंत बोलकं वाक्य आहे, इंटरफिअरन्स इज लाईक अ रोड ब्लॉक अँड इंटरव्हेन्शन. जनरल लेवलला 2 विषय घेतले होते. एक होता सायकोलॉजी, दुसरा होता इंग्लिश लिटरेचर. आणि माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते जिल्हा परिषदेची जी प्राथमिक शाळा असते खेडेगावामध्ये जिथे 1-3 हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या ठिकाणी असायचं. त्याच वर्षी सीसॅट पहिल्यांदा लॉन्च केला UPSCनं आणि त्याच्या आधी ऑप्शनल विषय असायचे, एक ऑप्शनल आणि एक जनरल स्टडीज. सीसॅट ज्या वर्षी लॉन्च केलं त्यावर्षी अनेक जी लोक होती ज्यांनी पाठीमागे 3 वर्ष 2 वर्ष एक्झाम देत होते तर त्या लोकांच्या मनामध्ये उत्सुकता होती की हा सीसॅट नावाचा प्रकार आहे तो काय असणार आहे. कारण कुणालाच माहीत नव्हतं कसे प्रश्न येतील. वेगळा आहे असं नाही. 10वीपर्यंतचं इंग्लिश आहे. जनरल ॲनालिसिस तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही वाचून समजू शकता. आणि ज्या लॉजिकल गोष्टी आहेत आणि तेवढ्या तुम्हाला जर एखाद्या डिस्ट्रिक्टचा कारभार द्यायचा आहे, एखाद्या राज्याचा कारभार द्यायचा आहे, एखादा सेक्रेटरी बनवायचं, तुम्हाला एखादं कमिशनर बनवायचं, मिनिमम लॉजिक मला वाटतं आपल्याकडे असायला पाहिजे. अदरवाईज तिथं जाऊन आपण काय करणार आहोत. आणि काही लोकांनी जे त्याचं चालू केलं आहे की हे सीसॅटमुळे आम्ही मागं पडतोय आणि काहीतरी इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे किंवा मेडिकलचं बॅकग्राऊंड आहे त्याला एज मिळतो. मला वाटतं माझं उदाहरण त्याला हे आहे की मी स्वतः दाखवलं की तुम्ही इंजिनिअरिंग असू नाही तर काही असतो पूर्वपरीक्षेमध्ये तुम्ही करा की ठीक आहे बाबा मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, माझं इंग्लिश चांगलं आहे, मी कोणी जास्त न लक्ष देता स्वतःकडे तुम्ही लक्ष द्या की माझ्यामध्ये काय प्लस पॉईंट आहेत आणि माझ्यामध्ये काय वीक पॉईंट आहे. आणि जसं मगाशी व्याख्यानामध्ये बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की ते स्वत अनालिसिस जे असतं स्ट्रेंथ विकनेस आणि ह्या गोष्टींवरती तुम्ही फोकस करा आणि कुठल्याही विषयाची भीती बाळगायचं कारण त्याच्यापेक्षा जास्त टफ एक्झाम येते UPSCच्या. आणि सीसॅटमध्ये थोडासा चेंज झाला का आपल्याला वाटतं की काहीतरी जगामध्ये वेगळी घटना घडायला लागलेली आणि आपल्याला ते येते का नाही. जो माणूस स्टाफ सिलेक्शनची परीक्षा पाळू शकत असेल, जो माणूस क्लास मेन्स पण दिली होती आत्ताची रिसेंटली आलेला आहे किंवा सीसॅट कशा पद्धतीनं लावण्यात आलेला आहे. पूर्वीचा पॅटर्न किती लोकांना माहिती आहे. पूर्वी आताच थोड्या वेळापूर्वी सरांनी सांगितलं की बाबा एक जनरल स्टडीजचा पेपर आणि ऑप्शनलचा पेपर असायचा. सन्मानित करावं. साठी काम करायचंय. जो सरांसाठी ह्या ज्या टाळ्या वाजल्या हा फार कमी आहे आणि मी जी ओळख केली कौतुक करतो त्या सगळ्यांनी कौतुक करायला सन्मान आहे, खूप सन्मान आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. परत जाताना असं वाटायला नको यार हा प्रश्न विचारायचा होता, परत तो क्षण येणार नाही लवकर.
हा बेटा, इकडे प्रश्न घेऊ. हो बेटा, हो. टेक्निकल एज्युकेशन पण काम आलेलं पाहिजे आणि मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण म्हणजे असं करायचं आहे, दोन्ही मिक्समध्ये. माझ्यासारख्या मुलांसाठी असं काही आहे का महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये? काही परीक्षा आहेत, म्हणजे 3 टाईपच्या परीक्षा होतात APSC-कडनं ॲक्च्युली 4 महिन्यांनी. गॅझेटेड, नॉन गॅझेटेड ऑफिसर्स, त्याच्यानंतर डायरेक्ट रिक्रुटमेंटची बनवली जाणारी पदं आणि टेक्निकल ते खाली बस. वाघमारे सर, आपण खूपच पॉईंटवर आहात आज. सर एक मिनिट. नाही आय ॲप्रिशिएट दिस क्वेश्चन. सर एक मिनिट. तहसीलदार. आणि सर माझं शेत रोड पासून 1 किलोमीटर अंदर आहे. तर ते शेत खूप सारे शेतकरी रस्ताच नाही म्हणताय शेतीत अंदर जायला. तर त्यांच्याकडे सुद्धा त्याच्यासाठी पण गेले आहे, तरी पण सुद्धा न्याय नाही मिळाला. सर, अंदर म्हणजे माझ्या तालुक्यातला प्रश्न आहे का? चिमूर तालुका. म्हणूनच माझ्याकडे असता तर हा प्रश्न राहिला नसता. तुला एक सांगतो, हे प्रश्न म्हणजे वाटलं सर हे सेशन संपल्याच्या नंतर भेट. त्यांच्या संदर्भामध्ये ही अडचण कधी कोणी विशद करायला नको, त्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे. मध्ये आम्ही जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळासाठी काम केलं. ते पुण्याचे मित्र एक आकाशी गळे म्हणून त्यांनी एक सुंदर फॉर्म्युला सांगितला. मला असं वाटतं तो सगळीकडे लागू पडतो. पाण्याच्या संदर्भात विषय चाललेला होता, तो ब्रॉड करता येईल आपल्याला. ते असं म्हणाले की पाणी 4 प्रकारचं असते. एक असते पिण्यासाठी लागणारं पाणी, दुसरं असते सगळ्या अडचणी दूर करता येतात. त्यामुळे मला असं वाटतं त्यांना अधिकारी बनायचे, त्यांना जरा इतरांसाठी रडता आलं पाहिजे, त्यामुळे रडायला शिका. नाहीतर जरी डोळे इतरांना अडचणी ऐकताना तुमचे डोळे कोरडे राहणार असतील तर हे असे प्रश्न कायम येतील. माझा आहे. मगाशी गोलब सरांनी सांगितलं की जर तुमच्याकडे परीक्षेसाठी वेळ असेल 1-1.5 वर्ष, तर आधी तुम्ही मेनचा अभ्यास करायला पाहिजे आणि नंतर प्रीचा अभ्यास करू शकता. त्या प्रश्नाबद्दल थोडं क्लिअरिफिकेशन पाहिजे. पहिल्या प्रश्नाविषयी मी थोडंसं बोलतो की जॉब करता करता तुम्ही जॉबमधून किती वेळ मिळतो, तुमचा जॉब कशाशी रिलेट करावाच लागेल किंवा सगळं नियोजन चाललेलं आहे. आपल्याला माहितीच नाही की कशासाठी करतोय आपण. सगळी नुसतं तयारीमध्येच वेळ घालवतोय. त्यामुळे मला नक्की एवढं या निमित्ताने पुन्हा जन्माला येईल की नाही माहिती नाही. त्यामुळे मी जन्माला आलो आणि मी मेलो, आपल्याला घेता आला तर मला असं वाटतं जास्त परीक्षा हे इतर परीक्षांच्या दृष्टीने उत्तर आहे. पुढील एक प्रश्न विचारल्यानंतर आपण आपले प्रश्न विचारू शकता. प्रशांत वावगे सर, गावातल्या विद्यार्थ्यांना ही समस्या जाणवते. गावातले विद्यार्थी जेव्हा शहरात येतात तेव्हा त्यांना अनेक समस्यांना आणि प्रलोभनांना सामोरं जावं लागतं. तर अशा गोष्टी त्यांनी कशा हाताळाव्यात याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावे. प्रश्न जे विद्यार्थी आहेत ते ग्रामीण भागातील असतील. ते शहरात आल्यानंतर त्यांना अनेक प्रलोभनांचा सामना करावा लागतो. त्या प्रलोभनांना बळी न पडता आपला हा जो ध्येय आहे MPSC किंवा UPSC क्लिअर करणे, जी आपली इच्छित पोस्ट आहे ती मिळवणे, ती त्यांना कशी मिळवता येईल. मित्रो, सर्वात आधी तुम्हाला मनापासून सांगतो की तुम्ही ग्रामीण भागात आहात की शहरी भागात आहात, श्रीमंत आहात की गरीब आहात, मुलगा आहात की मुलगी आहात, या कोणत्याही गोष्टीचा तुमच्या यशाशी काही संबंध नाही. तुम्हाला प्रशासकीय क्षेत्र असो, MPSC UPSC असो किंवा आयुष्यातलं कुठलंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी मनातील हा जो न्यूनगंड आहे मी ग्रामीण भागातून आलेला काढून टाका. माझं तर असं ऑब्झर्वेशन आहे की मी जेवढ्या महान व्यक्तींच्या ऑटोबायोग्राफीज वाचलेल्या आहेत किंवा आजही तुम्ही कोणत्याही क्षेत्रातल्या एखादी जर श्रेष्ठ किंवा सर्वोच्च पदाला पोहोचलेली व्यक्ती जर घेतली तर मॅक्झिमम व्यक्ती ह्या ग्रामीण भागातून आलेल्या आहेत. आणि ग्रामीण भागात असण्याचे खूप फायदे पण आहेत. शहरी भागातील मुलांना आज जी इझी लाईफस्टाईल मिळते त्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप खडतर लाईफस्टाईल म्हणून आलेले असतात. त्यांचे जीवनानुभव एवढे समृद्ध असतात की ते शहरात आल्यानंतर म्हणा किंवा आयुष्यातल्या कोणत्याही अडचणीचा, संकटाचा अधिक समर्थपणे सामना करू शकतात. त्यामुळे ग्रामीण भागात असणं ही आपली स्ट्रेंथ आहे, हा आपला पॉझिटिव्ह पॉईंट असं समजायचं. दुसरी गोष्ट प्रलोभन. तर मगाशी दगाडे मॅडम यांनी खूप चांगलं एक सांगितलं होतं वाक्य की बॉयफ्रेंड्स अँड गर्लफ्रेंड्स, किंवा तुम्ही 10वी 12वीत जर या मोहाला बळी पडलात तर तुम्हाला 10वी 12वीचाच बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मिळेल. ते तुम्ही तुमच्या करिअरला प्राधान्य दिलं, स्वतःचं ध्येय प्राप्त केलं आणि त्यानंतर त्या गोष्टीकडे वळलात तर साधारणतः पहिलं प्रलोभन तर हेच असेल की आपण पुण्या मुंबईला आपले बरेच मुलं तयारीला जातात, घरचे आई वडील पदरमोड करून त्यांना पैसे पाठवतात. गावात सगळ्यांना माहिती असते की मुलगा जाऊन माझा ऑफिसर होईल, IAS होईल, IPS होईल, पण तो 5-6 वर्ष काही रिझल्ट येत नाही. कारण तिथं जाऊन तो एक फॅशन बनलेली असते त्याची, मी MPSC करतोय, UPSC करतोय आणि त्या आवेशात तो वावरत असतो. तर अशा माझ्या मित्रांना कृपया मी सांगू इच्छितो की आपले जे आई वडील आहेत
जे पदरमोड करून शेतात कष्ट काबाड कष्ट करून तुम्हाला पैसे पाठवतात, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा देऊ नका. तशा प्रलोभनांना कोणत्याही बळी न पडता सर्वात आधी माझं जे ध्येय आहे ते मी प्राप्त करेल आणि माझ्या आईवडिलांचं सुद्धा जे स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण करेल हा निर्धार करा. या ठिकाणी थोडंसं एक विषयाला बदल होईल, पण एक माझीच कविता या ठिकाणी समर्पक मला असं वाटतं मी सांगतो. सिंहासन नावाची कविता आहे. वाडे म्हणजे वस्ती शाळेवरती माझी नेमणूक झालेली होती आणि त्या वस्ती शाळेचं एक छोटंसं गाव, तिथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर त्या शेतकऱ्याचा मुलगा तो अतिशय हवालदिल झाला आणि त्याचा वर्गमित्र असलेल्या एका मुलाला त्यांनी घरची परिस्थिती सांगितली. तर माझ्या वर्गातला हा एक विद्यार्थी, आपण त्याला जे काही शिकवतो शाळेमध्ये त्याबद्दलचं त्याचं आकलन, त्याच्या मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारा, आजची परिस्थिती, आजची व्यवस्था याबद्दल त्याच्या वडिलांना काही प्रश्न विचारतोय. तर या कवितेतून मी ते मांडलेले आहेत. कवितेचं नाव सिंहासन आहे. मुलगा त्याच्या वडिलांना म्हणतोय, बा मास्तर म्हणे कास्तकार जगाचा पोशिंदा आणि त्याच्याच माथं जग देते ढेकर. बा मास्तर म्हणे कास्तकार जगाचा पोशिंदा आणि त्याच्याच माथं जग देते ढेकर. मग आपल्याच दौडीत काहून नसते भाकर, आपल्याच दौडीत काहून नसते भाकर. बा कापसाचे होतात कपडे आणि तो तर पिकते आपल्याच वावरात. बा कापसाचे होतात कपडे आणि तो तर पिकते आपल्याच वावरात. मग आपण काहून असे 12 महिने फाटक्या लक्तरात, आपण काहून असे 12 महिने फाटक्या लक्तरात. बा आपल्या वावरात पजाय लावणाऱ्या शेटजीनं बांधलं सिमेंटाचं घर. बा आपल्या वावरात पजाय लावणाऱ्या शेटजीनं बांधलं सिमेंटाचं घर. मग आपल्या कुळाच्या झोपडीले काहून नाही साध्या टिनाचे छप्पर, काहून नाही साध्या टिनाचे छप्पर. बा त्याच्या गावात घडलेली घटना असते. तुकाराम नावाचा जो आत्महत्या करतो माणूस, त्याबद्दलच्या ओळी आहेत की बा तुझ्याच सांगितलं होतं तुक्या काकानं पोरासाठी चित्त पाळलं होतं वाघाले. बा तुझ्याच सांगितलं होतं तुक्या काकानं पोरासाठी चित्त पाळलं होतं वाघाले. मग साध्या कर्जाले भिवून त्याला काहून फास लावला गयाले, त्याला काहून फास लावला गयाले. बा मास्तर म्हणे उभी हयात खपणारा कास्तकार करीत नसतो आत्महत्या. बा मास्तर म्हणे उभी हयात खपणारा कास्तकार करीत नसतो आत्महत्या, ती तर असते या व्यवस्थेनं त्याची ठरवून केलेली हत्या. म्हणून बा मी आता पक्क ठरवलंय. मित्र त्याचा जो निर्धार आहे तो बघा. म्हणून बा मी आता पक्क ठरवलंय शिकून सवरून मंत्री किंवा कलेक्टर झालं पाहिजे. म्हणून बा मी आता पक्क ठरवलंय शिकून सवरून मंत्री किंवा कलेक्टर झालं पाहिजे. साऱ्या व्यवस्थेले बुडापासून रिपेअर केलं पाहिजे. साऱ्या देशद्रोहीले फासावर लटकवलं पाहिजे आणि कास्तकाराच्या पोरानंच या देशाच्या सिंहासनावर बसलं पाहिजे. या देशाच्या सिंहासनावर. ग्रामीण भागातला विद्यार्थी व शहरी भागातला विद्यार्थी हाही फरक समजून सांगितलाय. एक असा सांगण्याचा प्रयत्न आहे प्रशांतचा की शहरी भागातला विद्यार्थी तोपर्यंतच हुशार असतो जोपर्यंत ग्रामीण भागातला विद्यार्थी स्पर्धेत भाग घेत नाही. आपण हे समजून घ्यावं. आणि आता सर्व मान्यवरांची अशी इच्छा आहे की तुमच्यातनं प्रश्न आले पाहिजे डायरेक्ट. मी रुपेश घागे सरांना विनंती करेल की आपले जे विद्यार्थी आहेत त्यांची जे डायरेक्ट प्रश्न आहेत, त्यांच्या अडचणी आहेत, त्यांच्या समोरची आव्हानं आहेत, ऑब्स्टॅकल आहेत, ती लगेच सरांपर्यंत आली पाहिजे. माईक देता आला तर बरोबर होईल. नक्कीच. या ठिकाणी आपण हात वर करावा. मी एक एक करून आपल्याला प्रश्न विचारण्याची संधी देतोय. आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. सर माझं नाव शुभीला. सर इतक्यामध्ये 2-3 महिन्यापूर्वी पेपरला नेहमी बातमी येत होतं की MPSC मध्ये विदर्भाची जी टक्केवारी आहे ती फक्त 2 ते 2.5%च आहे आणि उर्वरित जी टक्केवारी आहे त्याच्यात पश्चिम महाराष्ट्राची जवळपास 50% पेक्षा जास्त आहे. तर हे असं का? अशी अपेक्षा आहे की जास्त क्वेश्चन तुमच्याकडून यावे. सो आम्ही प्रयत्न करू आता की 2 ते 3 वाक्यात तुमच्या 3-4 वाक्यात जे काही असेल ते शॉर्ट मध्ये तुमचं उत्तर देऊ, जेणेकरून जास्तीत जास्त क्वेश्चन मुलांच्या शंका जास्त समोर येतील. ग्रेट. मला वाटतं आपण जो प्रश्न विचारला की विदर्भातलं प्रमाण का कमी आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये काय, तर असं काही नाही आहे. इकडून या भागातली मुलं त्या पुण्यामध्ये जाऊन किंवा मुंबईमध्ये जाऊन अभ्यास करतायत. आपल्याला ते कदाचित माहिती नाही आहे. अकोला किंवा नागपूर इकडच्या भागात, चंद्रपूर खूप लोक पुण्यामध्ये मुंबईमध्ये जाऊन अभ्यास करतात, काही दिल्लीमध्ये जाऊन करतायत. काही बरेच नाव मराठी नावं तुम्हाला दिल्लीच्या लिस्टमध्ये सापडतील. मग आपल्याला कदाचित ते माहीत नसतं आणि इकडं ती मुलं कधी येत नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला तसं वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण टक्केवारीचा विचार थोडासा बाजूला ठेवून स्वतः अभ्यास केला, तुम्ही तुमचे संख्या वाढवली, ऑटोमॅटिकली टक्का विदर्भाचा त्याच्यामध्ये वाढेल. मला नाही वाटत की बाहेरून कोणी येऊन वाढवणार, ते तुमच्या हातामध्ये.
तुम्ही चांगला अभ्यास केला, तुम्ही चांगला परफॉर्म केला, ऑटोमॅटिकली टक्का पुढे जाईल. धन्यवाद सर. विदर्भाच्या टक्केवारी वाढवण्याची सुरुवात आपल्याला प्रत्येकाला स्वतःपासून करायची आहे. धन्यवाद सर. पुन्हा याला थोडंसं एक्सप्लोर करतो. मी लातूरचा आहे, मराठवाड्यातला, पण पक्का विदर्भवादी आहे तुमच्या समोर बसलेला. कारण गेल्या 7 वर्षापासून या मातीमधला खातोय. इंद्रजित भालेरावांचं फार सुंदर वाक्य आहे, मातीसाठीचं जगावं, मातीसाठीचं मरावं, बाळा मातीला इथोरं तिला कसं इसरावं. ज्या मातीमधला खातो मी तिथला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, किनारे तुला पामराला, समुद्राला सुद्धा कोलंबस जेव्हा गरोन्मत्त होऊन म्हणतो की किनारे तुला आहेत मला नाहीत, मी तुला 10 वेळा ओलांडेल. आणि ड्रीम शूट टँजिबल आहे. जुनून पैदा करने वाला ख्वाब देखो वरना मत देखो असं म्हणतात. कुठला प्रदेश, कुठली सीमा, आग असू द्या आतमध्ये, ठिणगी घेऊन निघा, वनवा पेटवण्याची ताकद ठेवा. खेड्यातून मी आता माझी स्टोरी काय सांगत बसायला मला वेळ नाही किंवा तुम्हाला वेळ नाही, पण एकच सांगतो, भरपूर मुलं इथली, जेव्हा तुम्ही युपीसीची लिस्ट पाहाल, मला वाटतं गोलब सर, मॅक्स मुलं विदर्भातली असतात युपीसी मध्ये. येस. मी तुमचं अभिनंदन करतो. उलट महाराष्ट्रामधले इतर प्रदेश या तुलनेनं मागास आहेत. पण एमपीएससी मध्ये टक्का वाढत नाही याचं कारण असं आहे की इथं सेंट्रल सर्व्हिसेसचं प्रमाण खूप जास्त आहे. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस जर अनालिसिस केला तर भरपूर मुलं विदर्भातली सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये जातात. एमपीएससी मध्ये आता टक्का वाढेल, कारण बागसर काम करतायत ना. तुमची जबाबदारी आहे सर. धन्यवाद सर. पुढील प्रश्न. माझा प्रश्न आहे सर की इंटरव्ह्यू बद्दल, आपण इंटरव्ह्यू बद्दल कसं प्रिपरेशन असायला पाहिजे आणि आपला अप्रोच काय असायला पाहिजे. की म्हटलं जाते की आपली एक स्वतःमधली एक विचारशक्ती असली पाहिजे की आपण इंटरव्ह्यूमध्ये चांगलं परफॉर्म करू शकतो. तर कशी काय ते विचारशक्ती बनवली पाहिजे आणि कसं काय विचार करायला पुढं मदत मिळेल. ते सांगतो, म्हणजे तुम्हाला काय प्रिपरेशन करायची ते कळेल. एकतर म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन असते की जे आपण फॉर्म मध्ये भरतो. त्यामुळे एखादा कुठल्या तरी कॅन्डिडेटने ज्यांनी एक्झाम दिली त्याचा फॉर्म बघा, त्यात तुमचं नाव असेल, पत्ता असेल, कुठं स्कूलिंग झालंय ते असेल, तर जनरली त्यातल्या टर्म उचलून कधी किंवा तुमचा ऍड्रेस दिलाय तर तुमचा डिस्ट्रिक्ट आहे, समजा तुम्ही विदर्भातले आहे तर तुम्हाला विदर्भातल्या सेपरेट विदर्भाच्या चळवळीबद्दल विचारतील, विदर्भामधली फेमस लोक, अभयारण्य, म्हणजे विदर्भाशी संबंधित क्वेश्चन येतील. तुमचं नाव सचिन आहे तर मे बी एमपीएससी ला कधी कधी त्याच्याशी संबंधित पण काय विचारतात. सो एक तर जी माहिती आपण भरतो त्यावरती क्वेश्चन असतात. दुसरं त्याच्यामध्ये एक छंद लिहिलेला असतो, तर तो छंद पण, छंदाची व्याख्या असते की बाबा फेवरेट ऍक्टिव्हिटी दॅट पर्सन डज फॉर इट्स प्लेजर अँड नॉट ॲज रेग्युलर बिझनेस. म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्ही त्याला वेळ दिलेला असतो आणि जो छंद लिहिलाय त्याच्यावरती विचारलेला प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आली पाहिजे, कारण तो प्रामाणिकपणा चेक करण्याचा एक मार्ग असतो. कारण जर तुम्ही लिहिलं असेल आणि नाही आलं त्याचा अर्थ की तुम्ही त्याला वेळ दिलेला नाही ते असतं. आणि जनरली दुसरे असतात की तुम्ही कॉन्स्टिट्यूशन, जसं मगाशी मी म्हटलं, महिला सबलीकरण वगैरे, किंवा प्रादेशिक आहात का, किंवा राष्ट्रीय एकात्मतेबद्दल याबद्दल क्वेश्चन विचारतात, किंवा जे आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्याबद्दल तुमची मतं विचारतात. फॉर एक्झाम्पल सेपरेट तेलंगणा झालं तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा एखादी महिला सुरक्षेच्या बाबतीत. आणि दुसरं असतं की कन्स्ट्रक्टिव्हिटी ऑफ माइंड बघितली जाते. म्हणजे जर तुम्ही एक्झाम द्यायला सुरुवात केली तर तुमचा अप्रोच असा असला पाहिजे की रस्त्यानं जाताना जर कुठं रोड जाम झाला असेल तर तिथं शिव्या देऊन न जाता तुम्ही हा विचार करायला पाहिजे की मी जर इथला अधिकारी असतो तर रोड जाम होऊ नये म्हणून मी काय केलं असतं. कारण असे क्वेश्चन तुम्हाला विचारतात. एखादा प्रॉब्लेम तुम्ही सांगितला तर बरं ठीक आहे, तुम्हाला अधिकारी केलं तर तुम्ही काय करा. त्यामुळे अशा प्रकारचे काही क्वेश्चन असतात. आणि तुमचं ग्रॅज्युएशन ज्यातून झालंय त्यावरती काय, सर्व्हिस केली असेल तर त्यावरती काय क्वेश्चन, तुम्हाला सर्व्हिसमध्ये काय यायचंय, तुमचा आयडॉल काय, ह्या गोष्टी त्यामध्ये विचारल्या जातात. त्यामुळे असं वेगळं काही प्रिपरेशन करण्याची गरज नाहीये, पण थोडंसं त्या अप्रोचनं राहण्यासाठी तुम्ही एक फॉर्म घ्या जो भरला जातो तो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय काय माहिती भरणार आहे हे ठेवून साधारणतः त्याच्या अनुषंगाने माहिती कलेक्ट करायला सुरुवात करा. आणि थोडंसं विनम्रता असायला पाहिजे. मला जे वाटतं ते समोरच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवता आलं पाहिजे. ही पण गोष्ट इंटरव्ह्यूला महत्वाची असते. खूप चांगलं उत्तर आणि समर्पक. रुपेश घागी सर. I'd like to know that without joining any coaching classes, how should one prepare for the UPSC examination, and could you also elaborate your timetable and the approach that you use for both pre, mains and your interview? Apart from that, I would like to contradict with sir. Just now he mentioned that you should not think about boundaries, and people from Vidarbha also can. But I have right now the cuttings from Lokmat newspaper itself, wherein all of the pass-out students, majority of them had agreed that students from Vidarbha are not clearing because we do not have appropriate information and the kind of, support that is required. So generally people from Nagpur have to go to other cities.
So what could be the alternative to be drawn wherein we can actually get the proper services in Nagpur, wherein we don't have to shift to Pune or Delhi? प्रश्नच आहे ना. कशी केली तुम्ही आणि तुमचं टाइम टेबल कसं होतं? मगाशी मी जस्ट टच करून सोडला होता तो विषय बोलत असताना. मगाशी म्हटलं तसं की तुम्ही एकदा 4-5 गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. फॉर एक्झाम्पल, हा पण प्रश्न असतो की अगोदर मेन्स करायची का प्रिलिम्स करायची, तुम्ही कोणत्या टप्प्यावरती सुरू करताय. फॉर एक्झाम्पल, मी एक जनरल एक्झाम्पल घेऊन चलतो की तुम्ही BA 3rd इयरला आहात आणि तुम्हाला MPSC ची प्रिपरेशन करायची आहे. ठीक आहे, तर जनरली तुमच्याकडे 1-1.5 वर्ष आहे अजून एक्झाम येण्यासाठी. सो बेस्ट वे की तुम्ही बघायला पाहिजे प्रिलिमचा सिलेबस काय आहे आणि तुम्हाला माहित असतं की तुम्ही कुठपर्यंत आहात, कारण त्याच्यात बराचसा बेसिक 5वी ते 12वी पर्यंतचा सिलेबस असतो. तो सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की मी प्रिलिमचा अभ्यास साधारणतः किती महिन्यात करू शकतो. हे मी नाही सांगू शकणार, हे तुमचं तुम्हाला करेक्ट माहित असतं. सो समजा तुम्हाला असं वाटेल की मी त्यातलं जे GS आहे ते बऱ्यापैकी मी एखाद्या महिन्यात करू शकेन, पण CSAT मध्ये माझं इंग्लिश खूपच वीक आहे, गणित मला येतच नाहीये जास्त, तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर समजा 7-8 तास अभ्यास करताय, तर 3-4 तास तुम्ही प्रिलिम्स मधलं CSAT आणि समजा इकॉनॉमिक्सचा विषय असतो की जो ग्रामीण भागातल्या मुलांना खूपच नवीन असतो, म्हणजे फिस्कल डेफिसिट मी तिथे गेल्यानंतरच वाचलं पहिल्यांदा, म्हणजे असे काय असतं, तर ते तुम्ही सायमल्टेनियसली सुरू करा. आणि ज्या वेळेला तुमचा मेन्सचा अभ्यास, म्हणजे आयडियल असं म्हटलं जातं की खूप वेळ असेल तर अगोदर मेन्सचा अभ्यास केला पाहिजे, त्यानंतर प्रिलिम्सचा केला पाहिजे. आता कोचिंग मध्ये काय मिळतं आणि मग विदाऊट कोचिंग ते कसं मिळवायचं, हा एक बेसिक आहे. कोचिंग मध्ये गेल्यानंतर त्याचा इम्पॉर्टन्स फक्त आहे की जसं मी म्हटलं की सिलेबसचं अनालिसिस करा किंवा क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करा, तर तिथं त्या लोकांनी ते केलेलं असतं आणि ते तुम्हाला डायरेक्टली सांगतील. म्हणजे ते सांगतील की CSAT मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन येतात किंवा GS मध्ये एन्व्हायरमेंट इकॉलॉजीवरती जास्त यायला लागलेत, मॉडर्न इंडियावरती जास्त येत आहेत, एन्शियंट वरती कमी येतात. हे जे अनालिसिस आहेत ते तुम्हाला सांगतील आणि तुम्ही थोडंसं ट्रॅकवरती राहाल, कारण इथं असं आहे की दररोज नवीन पुस्तकं येत आहेत. त्यामुळे 3 वर्षापूर्वी जे वाचत होतो तेच आता उपयुक्त असेल असं काही नाही. त्यामुळे बदलणारा ट्रेंड त्या लोकांना त्या क्षेत्रात अभ्यास करत असल्यामुळे तो एक फायदा असतो की रेफरन्स मटेरियल जे आहे ते व्यवस्थित सांगितलं जातं तिथं. आणि दुसरं हे जसं म्हटलं अनालिसिस, पण आता तुम्हाला सेल्फ करायचं असेल आणि तिसरा तिथं हा एक प्लस पॉईंट असतो की तुम्हाला ग्रुप भेटतो. आता ग्रुप डिस्कशन बद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत, कारण तो ग्रुप तेवढा ताकदीचा असायला पाहिजे, नाहीतर ग्रुप डिस्कशन मध्ये काय डिस्कशन होतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. जनरली आम्ही काय करायचं सांगतो, आता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत, म्हणजे MPSC ला पण प्रिलिम्स मेन्सला आणि UPSC प्रिलिम्सला पण. जर तुमचा 3-4 जणांचा चांगला ग्रुप असेल तर खूप चांगला हा प्रकार केला जाऊ शकतो की समजा मी आज चालू घडामोडी वाचतोय आणि दुसरा एखादा हिस्ट्री वाचतोय, तिसरा एखादा कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी वाचतोय, तर ज्या विषयाचा मी वाचतोय त्यातले 10, 15, 20 काही पॉईंट असतील की जे मला वाटतं की माझ्या लक्षात राहत नाहीये किंवा मला वाटतं की हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे, तर ते 20-25 मी दिवसभर काढू शकतो. 4 जण एकत्र बसतील संध्याकाळी समजा आणि त्या 4घांचे ते शेअर करतील की कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी मधलं यातलं हे आहे, मी हे वाचलं. आणि समजा ते एखाद्याने सांगितलं की ही घटना दुरुस्ती आहे, त्याच्यानुसार हे झालं होतं, कदाचित दुसऱ्या त्याच्याशी संबंधित 2-3 माहिती असतील, तो लगेच सांगेल. पण त्यामुळं तुमचं 1-1.5 तासामध्ये 100, 150, 200 क्वेश्चन डिस्कस होऊ शकतात. त्यामुळे डिस्कशन जेव्हापासून ऑब्जेक्टिव्हिटी आली तेव्हापासून हा एक खूप चांगलं स्ट्रेंथ असू शकते तुम्ही जर व्यवस्थित केलं तर. आणि अनालिसिसचं जे म्हटलं तर तुम्ही आता एवढं सोपं झालंय सगळं, तुमच्या मनात जे क्वेश्चन येईल तो क्वेश्चन फक्त दुकानदाराकडे जाऊन बोलायचा, पुण्यामध्ये ABC किंवा कुठेही गेला तर त्याच्यावर तर पुस्तक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया इयरबुक महत्वाचं आहे म्हणतात, तर तुम्ही गेला, तुम्ही म्हणताल इंडिया इयरबुक पाहिजे, इंडिया इयरबुक देतील तुम्हाला. तुम्ही म्हणताल की मला वेळ कमी राहिला, याचं थोडंसं सिनॉप्सिस मिळेल, विशाल पब्लिकेशनची वगैरे सिनॉप्सिस मिळते. तुम्ही म्हणताल की आता हे पण झालंय माझं, एक्झाम 15 दिवसावर आली, मला फक्त क्वेश्चन आन्सर मिळेल का, विझार्ड पब्लिकेशनचं क्वेश्चन आन्सर इंडिया इयरबुक मधलं फक्त ते पण अवेलेबल. म्हणजे किंवा अनालिसिसची पुस्तकं घ्या. MPSC करत असाल तर MPSC प्रिलिम्स अनालिसिस, MPSC मेन्स अनालिसिस, त्यात खूप सुंदर दिलेलं आहे त्यांनी की कोणत्या टॉपिकवरती प्रत्येक वर्षी किती क्वेश्चन आलेत. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की कोणत्या एरियावरती फोकस करायचं आहे. आणि जसं म्हटलं की स्वतः ठरवलेलं टार्गेट किती मार्क्स आणायचे, क्वेश्चन पेपरवरून कोणत्या टॉपिकला किती वेटेज दिलं जात आहे ते, प्लस माझ्या स्ट्रेंथ विकनेसेस. जसं म्हटलं मगाशी की समजा एखादा तुम्हाला 1 महिना राहिलाय आणि एखादा टॉपिक तुम्हाला 5 दिवसात वाचून होत असेल आणि त्याला 3 मार्काचा असेल तर तो वाचण्यात काय अर्थ नाही, त्यापेक्षा दुसरं कुठलं तरी वाचतंय. तर हे सगळं टाइम मॅनेजमेंट किंवा क्वेश्चन पेपर सोडवणं ह्या गोष्टी तुम्ही स्वतः पण करू शकता. फक्त एक करा की एक तर सिनियरच्या कोणाच्या तरी कॉन्टॅक्टमध्ये राहा की जो जस्ट यशस्वी झालेला आहे, किंवा एखाद्या सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. कारण मी जनरली असं करायचो की मी 15-20 दिवसाला पुण्यामध्ये एकदा यायचो
किंवा महिन्याला, आणि सरांपाशी बसून जस्ट एखादा तास मी डिस्कस करून जायचो की सर मी असा एवढा अभ्यास झालाय, राहिलेला अभ्यास असा आहे, मी या स्ट्रॅटेजीने जातो. जर त्यांना थोडंफार वाटलं तर ते बदल सुचवायचे, अदरवाईज मी त्या प्लॅनने घेतो. सो तुम्ही स्वतः प्लॅन करा, फक्त त्यासाठी पुस्तकं जवळ ठेवा. जसं म्हटलं अनालिसिसची पुस्तकं या का मी तुम्हाला खूप उपयोगी ठरते. खूप सेल्फ प्रिपरेशन करताना काय करायला पाहिजे, स्वतः अभ्यास करताना विदाऊट कोचिंग. जसं रमेश सरांनी केलं सेम पद्धतीनं मी कुठलीही प्रोफेशनल कोचिंग केलेलं नाही आहे. मी सुद्धा पुण्यामध्ये जी आपली यशदा नावाची संस्था आहे तिकडे मला ॲडमिशन मिळालं होतं आणि तिथं काही दिवसांचं कोचिंग इन द सेन्स की काही क्लासेस व्हायचे थोडेसे, बस त्याच्या पलीकडे जास्त काही तिकडे पण जास्त होत नव्हतं. पण मला त्या ठिकाणी ज्याला आपण जादूचा दिवा म्हणू शकतो ना, अशी एक गोष्ट मला तिथे गेल्यानंतर सापडली आणि ती सगळ्याला आपल्याला माहिती आहे, पण आतापर्यंत मी त्या चर्चेमध्ये कुठंच त्याचा उल्लेख ऐकला नाही कोणाकडून. ती म्हणजे गुगल. मनात कुठलाही प्रश्न येऊ दे, जस्ट तुम्ही त्या गुगलमध्ये टाका, तुम्हाला 100 उत्तर 1000 उत्तरं मिळतील तिथं. आणि मी माझा जवळजवळ 80% अभ्यास माझा इंटरनेटवरती केलेला आहे. हां, मात्र तो जादूचा देवा असा की त्याचा उलटा वापर केला तर मग 80% तिथंच तुम्ही फेल होऊन जाल. आणि इतका उत्तम सोर्स आहे ना इंटरनेट. तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला व्हिजिट करा, धोरणात्मक सगळ्या पॉलिसी तुम्हाला मिळतील. ऑल इंडिया रेडिओची वेबसाईट आहे, जाऊन तिथं क्लिक करा. आठवड्याला काय घडतं, दिवसा रोज काय घडतं त्याचं ॲनालिसिस तुम्हाला मिळेल. रिटर्न न्यूज आहे, त्याच्याचबरोबर त्याचं ऑडिओ ॲनालिसिस आहे जे पॅनलनं केलेलं आहे. त्यानंतर आपण टी व्ही बघतो, टी व्हीमध्ये आपल्याला न्यूज चॅनल बघायची जर सवय असेल, आपण कुठले न्यूज चॅनल बघतो, कुठला इंडिया टी व्ही असेल, आज तक असेल, व्हॉटेवर, तर 3 चॅनल मी तुम्हाला सुचवतो. ते 3 चॅनल तुम्ही काळजीपूर्वक बघा. तुमचा जवळजवळ GSचा मी म्हणतो 50% अभ्यास तिथं होऊन जाईल. पहिला चॅनल आहे DD न्यूज, रेग्युलर घडामोडी तुम्हाला कळतात आणि रात्री 9, 9:30ला काहीतरी जे इम्पॉर्टंट न्यूज असतात त्याच्यावरती डिस्कशन होतं तिथं. त्यानंतर आहे लोकसभा TV. लोकसभा टीव्हीला इतके सुंदर कार्यक्रम असतात की जे सेन्सिटिव्ह इश्यू आहेत सगळे, पॉलिटिकल असतील, सोशल असतील, इकॉनॉमिक असतील, ग्लोबल असतील, इंटरनॅशनल इश्यू असतील, सगळ्यांवरती देशातल्या आणि जगातल्या नामवंत लोकांना, त्या सेक्टरमधल्या तज्ज्ञ लोकांना बोलवून त्या ठिकाणी डिस्कशन केलं जातं. त्यानंतर राज्यसभा TV आहे, राज्यसभेवर पण सेम अशा पद्धतीने चालतं. आणि तुम्हाला विश्वास वाटणार नाही, या TV चॅनलवरती आणि त्या ऑल इंडिया रेडिओच्या वेबसाईटवरती ह्याचं सगळं कलेक्शन माझ्याकडे आजही आहे. माझ्याकडे 3 TV जे हार्ड डिस्क आहे ज्याच्यामध्ये मी हे सगळं सेव्ह करून ठेवलेलं आहे. माझ्याकडे ग्रंथालय नाही आहे, पण 3 TV तुम्ही कल्पना करा किती मटेरियल त्याच्यामध्ये बसलं असेल. आणि यूट्यूबवरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी अवेलेबल मिळतील. तुम्हाला असं वाटलं एका दिवशी मिस झालाय माझा राज्यसभा लोकसभा, यूट्यूबवरती जावा, तो क्लिक करा राज्यसभा TV, लोकसभा TV, त्या दिवशीचा टॉपिक येईल, त्याची व्हिडिओ क्लिप येईल, तिथं बघा. तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये जायची सुद्धा गरज लागणार नाही. ज्याला आपण म्हणतो टेक्नॉलॉजी आली, मॉडर्न टेक्नॉलॉजी, त्याचा यूज करायला पाहिजे. मग कुणी सांगितलं की एखाद्याला आवडत नाही पुस्तकं वाचायला, झोप लागते ते पुस्तक बघून, मग त्यांनी काय करायचं, आपल्याला मूवी बघायला तर आवडतं, सगळ्यांची गोष्ट असते, चला ती एखादी क्लिप बघूया. आणि दुसरा फायदा असा आहे की माझ्या फोनमध्ये मी काय करायचो, 16 GB 32 GBचं मेमरी कार्ड ठेवायचं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी डाउनलोड करून त्या कॉपी करून ठेवलेल्या असायच्या. म्हणजे इन केस तुम्ही कुठे बाहेर गेलाय, कुठे प्रवासामध्ये आहात, एखादं काम करताय, ते न्यूज, ऑडिओ न्यूज कानामध्ये जरी तुम्ही हेडफोन लावला, गाणी ऐकायच्याऐवजी हे लावलं थोडंसं आणि वेळ मिळेल तेव्हा त्याच्यामधल्या काही व्हिडिओ क्लिप्स बघितल्या, तर मला वाटतं खूप फायद्याचं होतं. आणि ती वारंवार जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ऐकता त्यावेळेस ती इतकी फिट होती ना तुमच्या डोक्यामध्ये, कारण हे मी ऐकलंय कुठंतरी, हे मी पाहिलंय. आणि माणसाला जेवढं ऐकलेलं आणि पाहिलेलं असतं, मानसशास्त्रानं पण हे सिद्ध केलं की ते सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह असते जे तुम्ही पाहता आणि जे तुम्ही ऐकता. ना की रिडिंग केलेलं आपण एकदा वाचणार, त्याला अंडरलाईन करणार, हायलाईट करणार, नेक्स्ट सेकंडरी रिडिंग होणार आपलं, परत त्याला आपण एकदा हे करणार. इफेक्टिव्ह टूल ते पण आहे, पण मला वाटतं याचा पण आपण विचार करायला पाहिजे जे लोक याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत असे. आणि तुम्ही करून बघा एकदा, तुम्हाला निश्चित याचा फायदा मिळेल. धन्यवाद. टेक्नॉलॉजीचा वापर किती इफेक्टिव्ह पद्धतीने करता येतो हे सरांनी सांगितलं. याचं एक शेवटी सार, कदाचित तुम्ही त्या प्रश्नांवर अडकले असाल की आता काय, तर यशदा, सिया की जी नावं अनाऊन्स झाली याच्या एंट्रन्स एक्झाम असतात, त्या आपल्याला क्रॅक करायच्या असतात आणि मग त्यातनं आपले रिझल्ट जर आला तर तिथे आपल्याला प्रशिक्षणाला जाता येतं. तर घोलप सर आणि सुनील आगवणे सर यांनी स्वतःला जसं एक सेल्फ बुस्टिंग दिलं दररोज आणि एक स्वतःचं एक प्लॅनिंग सस्टेनेबल डेव्हलप केलं, दररोज अभ्यासाचं सातत्य ठेवलं, तसं जर आपण केलं तर इंडिव्हिज्युअली सुद्धा आपल्याला या परीक्षा पास होता येऊ शकतील
आणि आपल्याला तसं फॉलो करणं शक्य नसेल तर एखाद्या रिलायबल ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन आपण त्या सिस्टमचा फायदा घेऊन आपल्याला रिझल्ट काढायचा असतो. शेवटी आपला रिझल्ट किंवा आपण प्रशासकीय अधिकारी जे पद मिळवतो हे आपल्या स्वतःच्या कष्टावर जास्त आणि ऑर्गनायझेशनच्या मदतीनं असा तो एकत्रित सगळा सहयोग असतो. पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल. मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे की आता 2-4 दिवसाआधी लोकसत्तामध्ये न्यूज आली होती की ज्या अधिकाऱ्याने एका घोटाळ्याबद्दल जे राजकीय नेते आहेत त्यांच्यावर कार्यवाही केली होती, घोटाळा उघड केला होता, तर त्यांना बदली केली होती किंवा अशा जे अधिकारी घोटाळे उघड करतात त्यांना निलंबन पण केलं जातं. मागे पुन्हा एक आली होती न्यूज, दुर्गा शक्ती खूप गाजलेलं प्रकरण, याच्यावर तुम्ही काय सांगू शकाल? वाघमारे साहेब. सध्या जात्यामध्ये मी आहे ना, एकदा एक गोष्ट लक्षात ठेवायची. सकाळी आदरणीय दराडे मॅडम एक वाक्य बोलून गेले होते, सांगता सांगता तुमच्या लक्षात आलं असेल कदाचित. एक गोष्ट लक्षात ठेवा, बी प्रोफेशनल. आपण जेव्हा कुठला तरी एखादा व्यवसाय स्वीकारतो तेव्हा तिथं ऑक्युपेशनल हजार्ड्स म्हणजे काय, त्या व्यवसायापासून निर्माण होणारे ताणतणाव आपल्यावरती येणारच आहेत. सामान बांधून ठेवायचं, काही फरक नाही पडत. जर तुमचं गुडविल असेल तर लोक तुम्हाला थांबवतील, जर तुमचं गुडविल नसेल तर नवीन ठिकाणी नवीन सुरुवात. घाबरण्याचं काहीही कारण नाही. आणि प्रश्न खूप सुंदर आहे, म्हणजे हा बाणा जेव्हा तुम्ही दाखवाल, तुमच्यासारखे आता जे येणार आहेत ना त्याच्यामुळे आता संख्या वाढेल आमची सुद्धा, असं बाणा दाखवणाऱ्याची, त्यामुळे ते लोक कमी करतील. डोंट वरी. तहसील आणि जवळपास 3 तास त्यांनी स्वतःची स्टोरी सांगितली. त्यांनी UPSC का निवडली त्याचं एक कारण असं सांगितलं की हा जॉब असा आहे, याच्यामध्ये काय वाटेल ते झालं तरी नोकरीवरनं काढणं काही सोपं नाही आहे. ओके. दुसरं त्यांनी हे पण ठरवलं होतं की मी UPSC जॉईन करेल तर एक 2 गोष्टी जपेल आयुष्यात. एक तर ट्रान्सपरन्सी असेल, दुसरी ऑनेस्टी असेल. मला असं वाटते की केवळ MPSC UPSC क्रॅक करणं पुरेसं नाही आहे, तर आपल्याला हा विचार करावा लागेल की अधिकारी बनल्यानंतर कोणते ॲडजेक्टिव्ह तुमच्या नावाच्या सोबत जोडल्या जाणार आहेत आणि काय वाटेल ते झालं तरी कोणते ॲडजेक्टिव्ह तुमच्या नावाच्या सोबत कधीही आयुष्यात अधिकारी म्हणून जोडल्या जायला नको. आणि हे जर तुम्ही आज नाही ठरवलं आणि अधिकारी बनलात तर मला असं वाटतं देशाचं जास्त नुकसान होईल. आज देशाचं नुकसान काही गरीब, शेतमजूर, आदिवासी लोकांनी नाही केलेलं. जे सगळ्यात जास्त शिकलेले, ज्यांनी सगळ्यात जास्त मार्क मिळवलेले आहेत, त्यांनी देशाचं जास्त नुकसान केलेलं आहे. आणि असे अधिकारी बनण्यापेक्षा मग न बनलेले जास्त चांगले असं मी सुचवेल. त्यामुळे ॲडजेक्टिव्ह डिफाईन करा, आज लिहून काढा की हे ॲडजेक्टिव्ह माझ्या नावाच्या सोबत लागले पाहिजे कधी पण माझी ओळख सांगताना, आणि हे काय वाटेल ते झालं तरी माझ्या नावाच्या सोबत कधीही जोडल्या जाणार नाही. लिहावं, परंतु निगेटिव्ह लिहिलं तर आपल्या काही समोरच्या क्वेश्चनवर किंवा अँसरवर त्याचा काही परिणाम होतो आणि तो कशा प्रकारे परिणाम पडतो यात थोडं विश्लेषण करावे. म्हणजे पेपरमध्ये सकारात्मक लिहावं असं. हो. बरं. म्हणजे एखादा टॉपिक असेल तर त्याच्यावरती सकारात्मक लिहावं का नकारात्मक असं म्हणतो. जसं जागतिकीकरण 1991 मध्ये स्वीकारलं तर याच्यावर पॉझिटिव्हच लिहावं असं एक पेपरमध्ये वाचलं होतं. नेहमी वाचतो की एसे रायटिंग हे नेहमी पॉझिटिव्ह लिहावं, परंतु निगेटिव्ह लिहिला तर काही परिणाम पडतो का? नाही, निगेटिव्ह तुझा एखाद्या घटनेकडे बघायचा दृष्टिकोन नसायला पाहिजे. एखादा तो डिसिजन घेतो, म्हणजे मनरेगा योजना आली तर आता मनरेगा योजनाचे फायदे काय तोटे काय म्हटलं तर तू जर चालू केलं की खूप करप्शन झालंय वगैरे वगैरे किंवा पेमेंट लवकर होत नाहीत वगैरे, तर त्याची दुसरी पण एक बाजू आहे की त्याच्यामुळे ज्या लोकांना काम नव्हतं त्यांना काम मिळायला लागलंय, ज्यांना काम देणार नाही त्यांना तो भत्ता मिळतोय, बेरोजगारी भत्ता मिळतोय. हे पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहेत, हे पण तू मांडले पाहिजेत. एखादी योजना आल्यानंतर त्याच्याकडे प्रशासकाचा दृष्टिकोन असा असला पाहिजे की ही योजना चांगली आहे, कारण योजना येते त्यावेळेला चांगलीच असते. कारण जनरली लोकशाहीमध्ये योजना कशासाठी आणतात, कारण म्हणजे पॉलिटिकल पण त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन असं असतं की लोकांना लाभ व्हावा आणि लोकांनी परत वोटिंग करावं. त्यामुळे योजना शक्यतो चुकीची नसते, त्याची अंमलबजावणी बऱ्याच वेळेला चुकीची होते. सो ॲटिट्यूड असा असायला पाहिजे की मनरेगाचे फायदे हे आहेत, परंतु त्याच्यात या त्रुटी आहेत
आता या त्रुटीचं निराकरण करून जर ही योजना राबवली तर ते अतिशय समाधानकारक असेल. हा ॲटिट्यूड असायला पाहिजे. म्हणजे जनरली असेल, नाहीतरी मनरेगावरती तू खूप चुकीचंच लिहित बसला आणि जस्ट टीका करत बसला, त्याला सपोर्टिंग काही नाही लिहिलं तर मग ते निगेटिव्ह ठरेल. सो त्यातून निघणारा सकारात्मक दृष्टिकोन असावा. पण एखादा मुद्दा असेल, आता तू म्हटला की जागतिकीकरण किंवा मुक्त अर्थव्यवस्थेवरती वगैरे, जर तू तेवढ्या ताकदीनं ते लिहू शकत असशील की नाही यापेक्षा जर ते पहिलं होतं तेच असतं तर बरं झालं असतं, तर तू लिहू शकतो, नो डाऊट. पण असं नको व्हायला की म्हणजे तुझ्या जो व्ह्यू आहे त्याला सपोर्टिंग तू काय लिहिलेलं नाहीये, जास्त फक्त पॉइंट देत गेलाय की नाही हे चुकीचं आहे, याच्यामुळे गरीब झाले. मग कसे गरीब झाले ते चांगलं लिहायला पाहिजे, किंवा याचा इथल्या शेतकऱ्यांना तोटा झाला, कसा झाला ते खूप म्हणजे त्या वाचणाऱ्याचं पटलं पाहिजे त्याला. आणि दोन्ही बाजू लिहायच्या नेहमी लिहिताना. जसं की मी लिहिला होता एसे तो होता की लहान राज्यांची निर्मिती, आर्थिक, सामाजिक आणि विकासाच्या दृष्टीने परिणाम. तर मी दोन्ही बाजू लिहिल्या होत्या की पॉझिटिव्ह परिणाम काय आहेत आर्थिक, सामाजिक आणि विकासाच्या दृष्टीने, आणि त्याचे निगेटिव्ह काय आहेत. आणि मग लास्टला ओपिनियन लिहिलं होतं की असावं का नसावं, मग ते करावं का ना करा. सो जनरली बेस्ट वे असतो की दोन्ही बाजू लिहायच्या, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आणि शेवटच्या एखाद्या पॅरेग्राफमध्ये तुला काय वाटतं ते लिहायचं. हा सेम प्रश्न मी ज्यावेळेस असं जायचो ना, त्यावेळेस मी पण विचारला होता की हे उत्तर लिहिताना आपण काय करायला पाहिजे. म्हणजे काही इश्यू असतात ते कम्प्लीट निगेटिव्ह दिसतात आपल्याला, पेपरमध्ये वाचलेले असतील, टी व्हीमध्ये पाहिलेले असतील. मला सरांनी सांगितलं होतं की म्हणाले बघ काय असतं की काही जे टॉपिक असतात ना ते कायम वादातीत असतात, म्हणजे वाद चालू असतात त्याच्यावर लास्टपर्यंत त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन मिळणार नाही की हे खरं आहे आणि हे खोटं आहे म्हणून. तर अशा वेळी काय करायचं, त्याचा बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला खूपच असं वाटत असेल का की अरे नाही नाही हेच बरोबर आहे माझं, मग ते निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, तर त्याला काय करायचं, त्याला तुम्ही इतके प्रूफ द्यायचे ना तुम्ही की त्या वाचणाऱ्याला पण वाटलं पाहिजे हे खरंच बरोबर आहे. म्हणजे जसं आता कावळे काळेच बघतो आपण सगळीकडे, पण मला जर म्हणायचं की नाही कावळा पांढरा पण असतो, तुम्ही त्याला एवढे प्रूफ द्यायला पाहिजेत की मी आफ्रिकेत बघितलंय, अंटार्क्टिकावरती बघितलंय, नॅशनल जॉग्राफीत बघितलंय, पेपरमध्ये बघितलंय, त्याला खरंच वाटलं पाहिजे पांढरे पण कावळे आहेत जगामध्ये, मलाच माहित नाही येते. हा तुमचा ॲटिट्यूड असू दे. धन्यवाद सर. यानंतर सर, माझं नाव जोशना मारुती रांडगे, मी हिंगणघाटवरची आहे. माझा प्रश्न असा आहे की सर सपोज 12th आणि बी एमध्ये जर कमी पर्सेंटेज मार्क्स असेल तर तो व्यक्ती UPSC एक्झाम देऊ शकतो की नाही. आणि सेकंड प्रश्न असा आहे की जर आपल्याला जर UPSC आणि MPSC एक्झामची प्रिपरेशन जर सोबत करायची असेल तर ते योग्य आहे की नाही आणि त्यांनी करायला पाहिजे की नाही. तू 12वी आणि ग्रॅज्युएशनला कमी मार्क्स असं म्हटले का? हां सर, जर 12th जर कमी मार्क असेल तर त्याने UPSC करावं की नाही, किंवा जर त्याचा परिणाम UPSCच्या एक्झाममध्ये पडू शकतो का, किंवा इंटरव्ह्यूला वगैरे ते सर काय म्हणजे UPSC तुम्हाला 12thला मार्क कमी आहे किंवा ग्रॅज्युएशनला पर्सेंटेज कमी जात आहे तर तुम्हाला तिथे म्हणजे कुठे कट करू शकतात काय. माझं स्वतःचं उदाहरण या बाबतीत मी सांगतो. मला 10वीला फक्त 58% मार्क आहे. मला शॉक बसेल ऐकून. 58% मार्क आहेत. ग्रॅज्युएशन माझं मी एक्सटर्नल केले, मार्क्स याचा प्रश्नच नाही तिकडे सुद्धा. म्हणजे किती हे अजिबात मॅटर करत नाही की किती मार्क तुम्हाला आहेत आणि तुमच्या मार्कावरती तुमची क्वालिटी ठरते का. डॉक्टर आंबेडकर हे जगातले एक नामवंत विद्वान समजले जाते, त्यांनी आपली कॉन्स्टिट्यूशन लिहिली. त्यांना कधी सुद्धा फर्स्ट क्लास नाही त्यांच्या डिग्री सर्टिफिकेट तुम्ही जर पाहिलं तर आपण त्यांना म्हणाल का डिग्रीवर नाही की बाबा हे नाही या माणसाला काही कळत नाही. आपली जी गुणवत्ता असते ती स्वतःमध्ये असते आणि तुम्ही त्याला जेवढं डेव्हलप करत जाचाल, जेवढं तुम्ही संधी घ्या, वाचा आणि मॅक्सिमम जितकं तुम्हाला समजून घेता येईल ना. UPSCचं एक साधं गणित असं आहे की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की एक मानसिक खेळ आहे हा, मेंटली गेम आहे. म्हणजे मेंटली तुम्ही जेवढं स्ट्रॉंग असाल, तुमच्यामध्ये हा जो विश्वास असेल ना की काही नाही UPSC मला काही नाही करू शकत. जसं जंगलामध्ये वाघाची शिकार करायला जायचं आणि आधीच विचार करायचा वाघ कुठून येतोय आणि मला खाल्लं तर काय म्हटल्यानंतर मग तुम्ही कसं शिकार करू शकणार आहे त्याची. तुमच्या मनामध्ये हा विचार पाहिजे की मी फुल लोडेड आहे, काही उद्या समोरनं त्याला शूट करायची ताकद माझ्यामध्ये आहे. आणि हा विश्वास तुम्ही फक्त ठेवून चला. मार्क्स तुमच्या अजिबात मॅटर करत नाहीयेत. दुसरा प्रश्न रमेश सर. एकतर इंटरव्ह्यूला तुमच्या 10वी-12वीच्या मार्क्सवरती मार्क्स देत नाही तुम्हाला. त्या 15-20 मिनिटांमध्ये त्यांना जे वाटेल की ह्याच्याकडे काय गुण आहेत त्यावरती देतात. आणि दुसरं म्हणजे जी मुलं 10वीला वगैरे असतील त्यांना मी सांगेन की तुम्ही चांगले मार्क्स मिळावे म्हणून अभ्यास करा. कारण चांगली मार्क्स मिळाल्यावर त्याचा बेनिफिट हा असतो, एकतर 5वी ते 12वी पर्यंत विचारतात 50% सिलेबस, GS मधला वगैरे मोस्टली त्यातला असतो. सो चांगले मार्क्स मिळाले त्याचा अर्थ असतो की तुम्ही तो अभ्यास बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने केलेला आहे, हा एक कॉन्फिडन्स असतो. आणि तुम्हाला 80% मार्क्स पडल्याचा याचा हा एक अर्थ आहे की
की तुम्ही लिहिल्यानंतर, तुम्ही वाचल्यानंतर ते उचलता सिलेक्टिव्हली आणि ते पेपरमध्ये लिहू शकता आणि तुम्हाला मार्क्स पडतात. म्हणजे तुमच्याकडे रायटिंग स्किल आहे, हा एक त्यातून अर्थ निघतो. म्हणजे तुम्हाला 10वी-12वीला मार्क्स चांगले असतील, BA ला मार्क्स चांगले असतील तर त्याचा हाच बेनिफिट आहे की तुमच्यात तो कॉन्फिडन्स राहील, माझ्याकडे रायटिंग स्किल आहे आणि मी 5वी ते 12वी पर्यंतचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला केला आहे. आणि ज्यांना कमी असतील त्यांना तिथं थोडा जास्त अभ्यास करावा लागेल, हे एक. आणि दुसरं MPSC UPSCचा सायमल्टेनियसली तुम्ही करू शकता. जसं म्हटलं त्यांनी की उलट MPSC प्रिलिमचा वगैरे सिलेबस बघितला तर सेमच कॉपी केलेला आहे UPSC प्रिलिमचा, फक्त त्यात विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र वगैरे असं टाकलेलं आहे. इनफॅक्ट तो जरा जास्त आहे MPSCचा. फक्त UPSCची जी मेन्स आहे ती डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि MPSCची ऑब्जेक्टिव्ह आहे. पण हे फॅक्ट आहे की MPSC मेन्स ऑब्जेक्टिव्ह असली तरी सुद्धा त्याचं जे वाचलेलं आहे तुम्ही ते तुम्हाला तिथं UPSC मेन्सला लिहिताना तो डाटा तुम्हाला उपयोगी पडेल. फक्त तिथं क्वेश्चन आन्सर कशी लिहायची याचा जादा अभ्यास करावा लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चन असेल की डिस्कस किंवा क्रिटिकली अनालाइज, तर त्याचा अर्थ काय हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तशी उत्तर लिहिण्याची प्रॅक्टिस UPSC साठी ती थोडंसं वेगळं करावं लागेल. आणि दुसरं एक UPSC ला करावं लागेल तुम्हाला की तिथले प्रश्न इंग्रजी आणि हिंदी मधून असतात. सो तुम्हाला वाचताना ते टर्म माहीत असायला पाहिजे. म्हणजे समजा आता उत्तरी, पॉलिश, मृदभांड वगैरे असले शब्द असतात हिंदीत वगैरे, तर ते तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर, माझा UPSCचा 60 मार्क्सचा क्वेश्चन केवळ समजण्यामुळे चुकला होता. कारण त्यांनी लिहिलं होतं इसवी पूर्व 3री सहस्त्राब्दी से इसवी पूर्व 6ठी शताब्दी के बीच का, असं होतं ते सगळं वर्णन. आणि ते मला कळलंच नाही नेमकं काय. म्हणजे मी इसवी पूर्व 3000 ते इसवी पूर्व 600 वाचायच्या ऐवजी इसवी पूर्व 600 ते इसवी पूर्व 300 असं वाचलं. सो UPSCची प्रिपरेशन करताना नो डाऊट तुम्हाला इंग्लिश टर्मिनॉलॉजी आणि हिंदी ऍटलिस्ट प्रश्न समजण्या इतपत तरी कळालं पाहिजे. आणि तिकडं नो डाऊट रायटिंग स्किलचं जे काय असेल ते तुम्ही डेव्हलप करा. बाकी सिलेबस बऱ्यापैकी सेम आहे. Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation.